नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं म्हणजेच RBIनं देशाच्या बँकिंग व्यवस्थेमध्ये मोठ्या सुधारणा लागू करण्याची तयारी सुरू केली आहे। RBIनं 238 नवीन बँकिंग नियमांचा मसुदा जनतेसाठी जारी केला आहे। 10 नोव्हेंबरपर्यंत त्यावरती टिप्पणी मागवण्यात आली आहे। हे नियम सार्वजनिक मत आणि बँकिंग संस्थांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे 2026 पर्यंत लागू केले जाऊ शकतात। या प्रस्तावित बदलांचा उद्देश हा ग्राहकांचं संरक्षण वाढवणं, बँकिंग सेवा सुनिश्चित करणं आणि बँकांसाठी जबाबदारी निश्चित करणं हा आहे। जर एखाद्या ग्राहकाचं खातं सायबर फसवणुकीच्या अधीन असेल आणि त्यांनी 3 दिवसाच्या आत बँकेला त्याची तक्रार केली तर त्याची जबाबदारी 0 असेल, म्हणजेच ग्राहकाचं कुठलंही नुकसान होणार नाही। शिवाय जर बँकांनी अशा प्रकारे वेळेवरती कारवाई केली नाही तर त्यांना 25,000 रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो। यासाठी बँकांना सायबर सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहावं लागणार आहे। त्यानंतर लॉकरशी संबंधित वादांमध्ये ग्राहकांच्या हितासाठी एक मोठा बदल करण्यात आला आहे। जर बँकेच्या निष्काळजीपणामुळे किंवा सुरक्षेमध्ये त्रुटीमुळे ग्राहकाचं लॉकर चोरीला गेलं किंवा खराब झालं तर बँकेला लॉकर भाड्याच्या 100 पट भरपाई द्यावी लागेल। नवीन नियमांमुळे KYC म्हणजेच नो युअर कस्टमर ही प्रक्रिया आणखीन सोपी होणार आहे। सामान्य खात्यांसाठी KYC दर 10 वर्षांनी एकदा आणि मध्यम जोखीम खात्यांसाठी दर 8 वर्षांनी एकदा आणि खूप हाय रिस्क असलेल्या ग्राहकांसाठी दर 2 वर्षांनी एकदा पूर्ण केले जाईल। यामुळे ग्राहकांना वारंवार कागदपत्र सादर करण्याच्या त्रासापासून मुक्तता मिळेल। कर्जाशी संबंधित बाबींमध्ये ग्राहकांना मोठी सवलत देण्यात आली आहे। आता सर्व बँकांना पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी व्याजदर निश्चित करण्यासाठी एक समान सूत्र पाळावं लागेल। शिवाय सर्व कर्जांवरील प्रीपेमेंट दंड हा पूर्णपणे काढून टाकला जाईल। यामुळे ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय त्यांचं कर्ज वेळेपूर्वीच परतफेड करता येऊ शकतं। 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ग्राहकांना घरपोच बँकिंग सेवा देण्याचा प्रस्ताव देखील आहे। याचा अर्थ त्यांना बँकेच्या शाखेमध्ये जाण्याची आवश्यकता राहणार नाही। बँक अधिकारी त्यांच्या दारामध्ये आवश्यक त्या सेवा प्रदान करतील। RBIने म्हटलंय की जनतेच्या आणि बँकांच्या सूचनांचा विचार केल्यानंतर हे नवीन नियम जानेवारी 1, 2026 ते एप्रिल 2026 या दरम्यान टप्प्याटप्प्याने लागू केले जातील। या बदलांमुळे बँकिंग क्षेत्रामध्ये पारदर्शकता वाढेल, ग्राहकांचा अनुभव सुधारेल आणि बँकिंग प्रणाली ही जास्त जबाबदार होईल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने बँकिंग कायदे हे बदलणार आहेत आणि नवीन बँकिंग कायदे हे लवकरच अंमलात येणार आहेत। तर हे बदल बँकिंग कायद्यातले तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडले असतील तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।